रामकृष्ण हरी. मराठी अर्थासहित श्री ज्ञानेश्वरी वाचन. अध्याय 13वा. सार्थ श्री ज्ञानेश्वरी. अध्याय 13वा. क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग. भाग 1. आत्मरूप गणेशु केलिया स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू चरण श्री गुरुचे, जयांचे निआठवे. शब्दसृष्टी आंगवे, सारस्वत आघवे. जिव्हेसिये वक्तृत्वा गोडपणे, अमृता ते पारुखे म्हणे. रस होती ओळंगणे, अक्षरांसी भावाचे अवतरण. अवतरवीती खूण, हाता चढे संपूर्ण तत्वभेद. श्री गुरुचे पाय, जै हृदय गिवसुनी ठाय. तै एवढे भाग्य होय उन्मेषासी, ते नमस्कारुनी आता. जो पितामहाचा पिता, लक्ष्मीयेचा भरता ऐसे म्हणे. ज्यांचे अंतःकरणापासून स्मरण केले असता साधक हा सर्व विद्यांचे आश्रयस्थान होतो, तेच सद्गुरूंचे परमपूज्य चरणकमळ. त्यांस वंदन करूया. ज्यांचे स्मरण केले असता काव्य करण्यास लागणारी शब्दसृष्टी सहज स्वाधीन होते आणि सकल विद्या जिव्हेवर येतात. तसेच वक्तृत्वाला इतकी मधुरता प्राप्त होते की ते अमृतालाही फिके पाडते. नवरस हे शब्दांची सेवा करतात. ज्याच्या स्मरणाने रस उत्पन्न करणाऱ्या भावांचे प्रकाशन होते आणि आत्मज्ञानाच्या सिद्धांताचे प्रकार प्रकाशित करणारी अचूक खूण हाताशी येते. जेव्हा सद्गुरूंचे चरणकमल हृदयरूपी मंदिरात स्थिर होतात, त्यावेळी अध्यात्म ज्ञानाला एवढे भाग्य प्राप्त होते. त्या सद्गुरूंच्या चरणकमलांना अत्यंत विनम्र भावाने वंदन करून मी गीतेवर भाष्य प्रकट करत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ब्रह्मदेवाचा पिता व लक्ष्मीचा नाथ जे श्रीकृष्ण, ते असे म्हणाले. श्री भगवानुवाच. इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते. एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे अर्जुना, या शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते आणि याला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे अध्यात्मज्ञानी महापुरुष म्हणतात. तरी पार्था परिसिजे, देह हे क्षेत्र म्हणिजे. जो हे जाणे तो बोलिजे, क्षेत्रज्ञ येथे. अर्जुना ऐक, या देहाला क्षेत्र असे म्हणावे आणि या देहरूपी क्षेत्राला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ म्हणावे. क्षेत्रज्ञं चापि मां विद्धि सर्वक्षेत्रेषु भारत. क्षेत्रक्षेत्रज्ञयोर्ज्ञानं यत्तज्ज्ञानं मतं मम. हे अर्जुना, सर्व क्षेत्रामध्ये जो क्षेत्रज्ञ आत्मा आहे तो मी आहे असे जाण. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्यातील भेदज्ञान हे खरे आत्मज्ञान होय असे माझे निश्चित मत आहे. तरी क्षेत्रज्ञ जो येथे, तो मी जाण निरुते. जो सर्व क्षेत्रांते संगोपनी असे. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाते जाणणे जे निरुते. ज्ञान ऐसे तया ते मानू आम्ही. जो सर्व क्षेत्रांचे पालन करतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. तो मीच आहे असे निश्चित जाण. क्षेत्राला आणि क्षेत्रज्ञाला यथार्थ रूपाने जाणणे याला ज्ञान असे आम्ही समजतो. तत्क्षेत्रं यच्च यादृक् यद्विकारी यतश्च यत् स च यो यत्प्रभावश्च तत्समासेन मे शृणु. ते क्षेत्र कोणते, कोणत्या प्रकारचे, कोणकोणत्या विकारांनी युक्त आणि त्यापासून कोणते कार्य उत्पन्न होते आणि क्षेत्रज्ञ कोण आणि त्याचा प्रभाव कोणता, हे सर्वही माझ्यापासून संक्षेपाने श्रवण कर.
तरी क्षेत्र येणे नावे, हे शरीर जेणे भावे, म्हणितले ते आघवे सांगो आता. हे क्षेत्र का म्हणजे, कैसे के हे उपजे, कवण कवणी वाढविजे विकारी येथ. हे औट हात मोटके, की केवढे पाके तुके, बरड की पिके कोणाचे हे, इत्यादी सर्व जे जे याचे भाव, ते बोलिजती सावेव अवधान देई. पै याची स्थळा कारणे, श्रुती सदा बोबाणे, तर्कू येणे चिठी करणे तोंडाळू केला. चाळीता हेची बोली, दर्शने शेवटा आली, तेवीची नाही बुजविली अजूनी द्वंद्वे. शास्त्राची ये सोयरिके, विचळी जे येणेची एके, याचेनी एकवंके जगासी वादू. तोंडेसी तोंडा न पडे, बोला बोलेसी न घडे, या युक्ती बडबडे त्राय जाहली. नेणो कोणाचे हे स्थळ, परी कैसे अभिलाषाचे बळ, जे घरोघरी कपाळ पिटवीत असे. नास्तिका द्यावया तोंड, वेदांचे गाडे बंड, ते देखोनी पाखांड आनची वाजे. म्हणती निर्मूळ, लटिके हे वाग्जाळ, ना म्हणसी तरी पोफळ घातले आहे. पाखांडाची एकडे, नागवी लुंचिती मुंडे, नियोजिली वितंडे ताळासी येती. मृत्यू बळाचे निमाजे, हे जाईल वीण काजे, ते देखोनी व्याजे निघाले योगी. मृत्यूनी आधा दिले, तीही निरंजन सेविले, यमनियमांचे केले मेळावे पुरी. येणेची क्षेत्राभिमाने, राज्य त्यजिले ईशाने, गुंती जाणो निस्मशाने वासू केला. ऐसिया पैजा महेशा, पांगुरणे दाही दिशा, लांच करू म्हणोनी कोळसा कामू केला. पै सत्य लोकनाथा, वदने आली बळाथा, तरी तो सर्वथा जाणेची ना. तर आता या शरीरास ज्या अभिप्रायाने क्षेत्र हे नाव दिले, तो संपूर्ण अभिप्राय आता सांगतो. याला क्षेत्र असे का म्हणावे, हे कसे व कोठे उत्पन्न होते, कोणकोणत्या विकारांनी हे वाढले जाते, हे 3.5 हातांचे आहे की केवढे व कसले आहे, हे क्षेत्र न पिकणारी जमीन आहे की सुपीक जमीन आहे, तसेच हे क्षेत्र कोणाच्या मालकीचे आहे, इत्यादी जे जे देहाचे धर्म आहेत ते मी तुला यथासांग सांगणार आहे. तरी तू इकडे लक्ष दे. याच क्षेत्राच्या निर्णयासाठी वेद नित्यनूतन ज्ञान सांगत असतात. या कारणानेच तर्काला अतिबोलके केले आहे. या क्षेत्रासंबंधी बोलत असताना 6 शास्त्रे आपले विचार मांडून स्वस्थ बसली, म्हणून आजपर्यंत त्यांच्यातील मतभेदांचे द्वंद्व मिटले नाही. सिद्धांत सांगण्यासाठी सर्व शास्त्रे एकमेकांच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती, परंतु क्षेत्रांसंबंधी त्यांचे एकमत झाले नाही. यामुळे जगामध्ये क्षेत्रांसंबंधी वादविवाद चालू आहेत. एका शास्त्राचा निर्णय दुसऱ्या शास्त्राच्या निर्णयाशी जुळत नाही. एका शास्त्राचा एक विचार असतो तर दुसऱ्या शास्त्राचा दुसरा विचार असतो. त्यामुळे एकवाक्यता होत नाही. विविध युक्तीला व बोलण्याला हे एक क्षेत्रच कारणीभूत आहे. हे क्षेत्र कोणाच्या मालकीचे आहे हे काही कळत नाही, परंतु याच्या संबंधी वादविवाद करणाऱ्यांना बळ प्राप्त झाले आहे. घराघरात डोक्याला ताण देऊन याचा विचार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नास्तिकांना तोंड देण्यासाठी वेदांचे मोठे बंड असलेले पाहून पाखंडी लोक व्यर्थ बडबड करतात. नास्तिक लोक वेदांस म्हणतात, तुमचे वाक्य पांडित्य हे खोटे असून त्यास कोणताच आधार नाही. जर कोणी त्यास खरे म्हणत असतील तर आम्ही पैजेची सुपारी ठेवतो. आमच्याशी वाद करण्याची ताकद असेल त्यांनी विडा उचलावा. पाखंड्यांच्या समुदायामध्ये कोणी दिगंबर बनतात तर कोणी मुंडन करतात. तरी त्यांनी ठरवलेले सर्व वितंडवाद आपोआप गप्प बसतात.
मृत्यूच्या प्रचंड बळामुळे हे शरीर फुकट जाईल याचा सूक्ष्म विचार करून योगी लोक योगाचा अभ्यास करण्यासाठी वनात निसर्गरम्य शांत जागी निघून गेले. ज्यांना मृत्यू हा भयानक आहे हे कळाले ते निर्जन वनात निघून गेले आणि मृत्यूला जिंकण्यासाठी यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी या 8 अंगांचा त्यांनी अभ्यास पूर्ण केला. या क्षेत्राचा अभिमान प्राप्त होऊ नये म्हणून शंकरांनी कैलासाच्या राज्याचा त्याग केला आणि स्मशानभूमीत निवास केला. राज्य सोडून स्मशानात राहण्याच्या प्रतिज्ञेमुळे शंकरांना तेथे दाही दिशा पांघरून नग्नावस्थेत राहावे लागले. काम हा योगभ्रष्ट करणारा आहे हे जाणून त्यांनी कामाला जाळून त्याचा कोळसा केला. क्षेत्राचा निर्णय करण्याकरिता ब्रह्मदेवाला 4 मुखे निर्माण झाली तरी त्या क्षेत्राचे पूर्ण स्वरूप ते जाणू शकले नाहीत. ऋषिभिर्बहुधा गीतम छंदोभिर्विविधैः पृथक् ब्रह्मसूत्रपदैश्चैव हेतुमद्भिर्विनिश्चितैः. क्षेत्रज्ञ हे ज्ञान ऋषींनी अनेक प्रकारांनी सांगितले आहे. विविध प्रकारच्या वेदमंत्रांनी विभागपूर्वक सांगितले आहे. तसेच पूर्णपणे निश्चित केलेल्या युक्तियुक्त ब्रह्मसूत्रांच्या पदांनीही विवेचनपूर्वक वर्णन केले आहे. एक म्हणती हे स्थळ जीवाचेची समूळ, मग प्राण हे कुळ तयाचे एथ, जया प्राणाचे घरी अंगे रावती भाऊचारी, आणि मना ऐसा आवरी कुळवाडी कर, तया ते इंद्रिय बैलांची पेटी, न म्हणे अवसी पहाटी, विषय क्षेत्रियाटी काढी भली, मग विधीची वाफ चुकवी आणि अन्यायाचे बीज वाफवी, कुकर्माचा करवी राबू जरी, तरी तयाची सारिखे असंभाव्य पाप पिके, मग जन्मकोटी दुःखे भोगी जीवू. अनेक जीववादी म्हणतात समूळ देह हे शेत जीवाच्या मालकीचे आहे, मग प्राण हे त्याचे इथले कुळ आहे. प्राणाच्या घरी अपान, व्यान, उदान आणि समान असे स्वतः राबणारे 4 भाऊ आहेत आणि त्याच्या मनासारखा शेताच्या सर्व बाजूस फिरणारा, सर्वांवर देखरेख करणारा आणि शेत पिकवण्यास सहाय्य करणारा नोकर आहे. त्या जीवाजवळ 5 ज्ञानेंद्रिय व 5 कर्मेंद्रिय मिळून 10 इंद्रिय रूपी बैलांचा ताफा आहे. तो रात्रंदिवस अमावस्या व्यतिपात न समजता कोणत्याही वेळी विषय फुलून येणाऱ्या शेतात कसून मेहनत करतो. मग तो जीव विधिनिषेधाचा वापसा टाळून अन्यायाचे जर बी पेरील आणि त्याला दुर्वर्तनाचे खत इंद्रियांकडून घालण्याचे कार्य करवील तर पेरलेल्या अधर्माप्रमाणे ते पीक खूप फोपावते. त्यामुळे तो देहरूपी शेताचा मालक असलेला जीव पुढील कोट्यावधी जन्मात दुःखच दुःख भोगीत असतो. ना तरी विधीची वाफे सत्क्रिया बीज आरोपे, तरी जन्मशतांची मापे सुखची भविजे, तव आणिक म्हणती हे नव्हे हे जीवाचेची न म्हणावे, आमुते पुसा आघवे क्षेत्राचे या, अहो जीव येथ उखिता वस्ती करू वाटे जाता, आणि प्राणू हा बलवता म्हणून जागे, अनादि जे प्रकृती सांख्य जिये ते गाती, क्षेत्र हे वृत्ती तियेची जाणा, आणि तिये तेची आघवा आथी घर मेळावा, म्हणून ते वाहिवा घरी वाहे, वाहिव्याचिये रहाटी, जे का मुदलती घे ये सृष्टी, ते ये चाची पोटी जहाले गुण, रजोगुण पेरी ते तुले सत्वसो करी, मग एकले तम करी सवगणी, रचुनी महत्त्वाचे खळे, मळी एके काळुगेनी पवळे, तेथ अव्यक्ताची मिळे सांज भली, तव एकी मतिवंती
या बोलाची या खंती मणितले याज्ञत्री अर्वाचिना. हा हो परतत्वा आतू के प्रकृतीची महातू. हा क्षेत्र वृत्तांतू उगेची आईका. शून्य सेजशालिये सुलीनतेची ये तुळिये. निद्रा केली होती बळिये संकल्पे येणे. तो अवसांत चेईला उद्यमी सदैव भला. म्हणून ठेवा जोडला इच्छावशे. निरालंबीची वाडी होती त्रिभुवनाये वडी. हे तयाची जोडी रूपाली. अथवा विधीचा वापसा झालेल्या जमिनीमध्ये सत्कर्मरूपी बी जो जीव पेरतो तो जीव शेकडो जन्मांच्या मापाने सुखच सुख मोजित असतो. प्रकृतीवादी म्हणतात हे जीवाचे क्षेत्र आहे असे म्हणू नका. या क्षेत्राविषयी सर्व काही तुम्ही आम्हाला विचारा. अहो, जीव हा येथे कर्मानुसार वाटेने जाता जाता काही काळ या देहात राहणारा वाटसरू आहे आणि प्राण हा या क्षेत्राचा बलुतेदार असल्यामुळे तो जागा राहून क्षेत्राचे संरक्षण करतो. अनादी जी प्रकृती जिचे सांख्यशास्त्र निरूपण करतात हे क्षेत्र तिचे वतन आहे असे जाणा आणि हिच्याजवळ शेती चालविण्याच्या घरच्याच मंडळींचा मेळावा आहे. म्हणून शेत बटाईने न देता त्याची सर्व वहिवाट ती घरीच करते. या शेताची मूळ लागवड करणारे त्या सृष्टीत जे प्रमुख सात्विक, राजस आणि तामस हे 3 गुण आहेत ते या प्रकृतीच्याच पोटी जन्माला आले आहेत. रजोगुण हा पेरणी करतो, तितक्यांचे सत्वगुण रक्षण करतो. मग एकदा तमोगुण वेळेवर सर्व पिकांची काढणी कापणी करतो आणि मग तमोगुण हा महत्त्वांचे खळे तयार करून एकट्या काळरूपी पोळ्यांकडून या सर्वांची मळणी करतो. त्यावेळी तेथे अव्यक्त सूक्ष्म सृष्टीची रास बनते. तेव्हा कित्येक बुद्धिमानांनी दुःख मानून या बोलण्यास नापसंती दर्शविली आणि म्हटले, हे तुमचे ज्ञान अगदीच अलीकडचे आहे. ते म्हणतात, अहो, परब्रह्माचे ठिकाणी प्रकृतीची गोष्टच कशाला करता. हा क्षेत्राचा सर्व वृत्तांत आम्ही तुम्हाला सांगतो, तो तुम्ही निवांतपणे ऐका. शून्य असे जे ब्रह्म, त्या ब्रह्मरूपी शय्यागृहामध्ये अंतरून ठेवलेल्या लयरूपी गादीवर या बलवान अशा संकल्पाने निद्रा केली होती. तो अकस्मात जागृत झाला. तो आपल्या उद्योगात नेहमी तत्पर होता. म्हणून त्याने इच्छा करताच त्यास त्रिभुवनरूपी ठेवा प्राप्त झाला. त्या निराकार परब्रह्माच्या ठिकाणी त्रिभुवना एवढी विशाल सुंदर बाग निर्माण होते. ती त्या संकल्पाच्या सहाय्याने आकाराला आली. मग महाभूतांचे एकवट सैरा वेटाळुनी भाट. भूतग्रामाचे घाट रचिले चारी. पंचयावरी आदी 5 भूतिकांची बांधी. बांधली प्रभेदी भौतिकी. कर्माकर्माचे गुंडे बांध घातले दोहीकडे. नपुसक बरडे राने केली. तेथ एर झारे लागी. जन्म मृत्यूची सुरंगी. सुहाविली लागी संकल्पे येणे. मग अहंकारासी एक लागी. करुणी जीवितावधी. वहाविले बुद्धी चराचर. या परी निराळी वाढे संकल्पाची डहाळी. म्हणून तो मुळी प्रपंचायया. यया परी मतमौक्तिकी. तेथ पडी घाईले आणिकी. म्हणती हा हो विवेकी तरी तुम्ही भले. परतत्वाची या गावी संकल्प सेज देखावी. तरी का पान मानावी प्रकृती तयाची. परी असो हे नव्हे तुम्ही या न लगावे. आताची हे आघवे सांगिजेल. तरी आकाशी कवणे केली मेघाची भरणे. अंतरिक्षी तारांगणे धरी कवण. गगनाचा तडावा कोणे ओढिला केधवा. पवनू हिंडतू असावा हे कवणाचे मत.
रोमा कवण पेरी सिंधू कवण भरी पर्जन्याची या करी धारा कवण तैसे क्षेत्र हे स्वभावे हे वृत्ती कवणाची नव्हे हे वाहे तया फावे एरा तुटे तव आणिके एके क्षोभे म्हणितले निके तरी भोगिजे एके काळे केवी हे. नंतर वेगवेगळी पंचमहाभूते एकत्र करून भूतग्रामांची जारज, स्वेदज, अंडज व उद्भिज अशा 4 घाटांची रचना केली. यानंतर प्रारंभी निरनिराळ्या पंचमहाभूतांच्या योगाने पंचीकरण झाले आणि त्यांना स्थूल आकार प्राप्त होऊन एक क्षेत्र तयार झाले. मनुष्य शरीररूपी क्षेत्राच्या उत्तम गती आणि अधम गती या 2 विभागांकडे पुण्यपापांच्या दगडांनी बांध घातले आणि न पिकणारी माळराने सुपीक केली. मग संकल्पाने शेतात येण्या जाण्यासाठी कोणाचाही लाग येथे लागणार नाही असे विशिष्ट प्रकारचे जन्ममृत्यूरूपी भुयार तयार केले. मग संकल्पाने अहंकाराबरोबर एकरूपता प्राप्त करून बुद्धीद्वारे तो चराचरांची वहिवाट करू लागला. याप्रमाणे वेगळी परब्रह्मरूपी संकल्पाची डहाळी वाढते. म्हणून तो संकल्प या प्रपंचाला मूळ आहे. याप्रमाणे संकल्पवाद्यांची मुक्ताफळे ऐकून त्या ठिकाणी दुसरे जे स्वभाववादी होते ते म्हणाले, तुम्ही असे कसे हो विचारवंत? परब्रह्मरूपी गावात संकल्पाची शेज अवस्था म्हणजे लीन अवस्था जर मानावयाची तर प्रकृतीवाद्यांची प्रकृती परब्रह्माचे ठिकाणी का मानू नये? परंतु हे असू दे. तुम्ही या क्षेत्राचे वर्णन करण्याच्या नादी लागू नका. आता हे सर्व आमच्याकडून सांगण्यात येईल. तर आकाशातील मेघांमध्ये पाण्याची भरती कोणी केली? अंतरिक्षात अनेक तारे आहेत. त्यांना कोणाचा आधार आहे? आकाशाचे छत मध्ये झोल न येता सारखे ताणलेले आहे. हे छत कोणी व केव्हा ताणून बांधले आणि वाऱ्याने सतत फिरत असावे ही कोणाची बरे आज्ञा आहे? अंगावरचे केस दिसतात, त्यांची पेरणी कोण बरे करतो? सागर हा कधी आटत नाही, त्यामध्ये पाणी कोण भरतो? पावसाच्या रिमझिम जलधारा कोण उत्पन्न करतो? त्याप्रमाणे क्षेत्र हे स्वभावताच झाले असून ती कोणा मालकाची मिराजदारी नाही. या क्षेत्राला जो योग्य प्रकारे जपेल त्यासच हे उपभोगावयास मिळते, इतरांना मिळत नाही. तेव्हा दुसरे एक कालवादी क्रोधाने म्हटले, तुम्ही म्हणता हे जर खरे मानले तर या क्षेत्रावर काळाची सत्ता का बरे आहे? तरी ययाचा मारू देखता ती अनिवारू परी स्वमती भरू अभिमानिया हे जाणोनी मृत्यू रागिटा सिंहाड्याचा दरकुटा परी काय की जे वांजटा पुरी जतसे महाकल्पा परवती कव घालुनी अवचिती सत्यलोक भद्र जाती आगी वाजे लोकपाळ नित्य नवे दिग्गजांचे मिळावे स्वर्गींची आडवे रिगोनी मोडी एरययाचेनी अंगवाते जन्म मृत्यूची गर्ते निर्जीवे होऊनी भ्रमते जीव मृगे न्याहाळी पाके वडा पसरलासे चवडा करोनिया माझी वडा आकार गजू म्हणोनी काळाची सत्ता हा बोलू निरुता ऐसे वाद पंडू सुता क्षेत्रा लागी हे बहु उखी विखी ऋषी केली नैमिषी पुराणे ये विषी मतपत्रिका अनुष्टुभादी छंदे प्रबंधी जे एवं विधे ते पत्रावलंबन मध्ये करीती अजुनी वेदींचे बृहत सामसूत्र जे देखणेपणे पवित्र परितयाही हे क्षेत्र नेणवेची आणिकीही बहुती महाकवी हे तू म्हणती या लागी मती वेचिलिया
परी ऐसे हे एवढे की अमुके याचेची पुढे हे कोणाही वर पडे होये चिना आता यावरी जैसे क्षेत्र हे असे तुझ सांगो तैसे साध्यंतु गा. या विक्राळ काळाचा मार अपरिहार्य आहे असे सर्वजण प्रत्यक्ष पाहतात. तरी देखील अभिमानी लोक आपल्या मतावर अधिक भर देत असतात. हे क्षेत्र मृत्यूरूपी क्रोधायमान सिंह राहण्याची जणू गुहाच आहे असे आम्हाला वाटते. परंतु वेगवेगळ्या मतांचा अभिमान ठेवणाऱ्यांना उत्तरे देण्यास आम्ही एकटे पुरे पडू काय. हा काळरूपी भयंकर सिंह महाकाळाच्याही पलीकडे ब्रह्मदेवाची 100 वर्षे संपल्यानंतर ताबडतोब अकस्मात उडी घालून सत्यलोकरूपी हत्तीच्या अंगावर झडप घालतो. हा काळरूपी भयंकर सिंह स्वर्गरूपी अरण्यामध्ये शिरून प्रत्येक दिवशी नित्य नवीन असलेल्या लोकपालरूपी दिग्गजांचे समुदाय नाहीसे करतो. या काळरूपी भयानक सिंहाच्या नुसत्या अंगाच्या वाऱ्याने इतर जीवरूप पशु निर्जीव होऊन जन्ममृत्यूच्या चक्रात भ्रमत राहतात. या काळरूपी सिंहाचा जबडा एवढा आहे की तो विश्वाकार रूपी हत्तीला जबड्यात धरून विशाल पसरला आहे. म्हणून या क्षेत्रावर काळाची सत्ता आहे. हे आमचे बोलणे खरे आहे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, अशा प्रकारे या क्षेत्राविषयी अनेक प्रकारचे वाद आहेत. ऋषींनी नैमिषारण्यात या क्षेत्राविषयी अनेक वादविवाद केले आहेत. यासंबंधी पुराणे साक्षीभूत आधार आहेत. वेदांमधील अनुष्टुभादी छंदात याबद्दल विविध प्रकारची चर्चा केली आहे. अजूनही या क्षेत्राविषयी लोक अभिनिवेशाने ग्रंथ तयार करतात. वेदांतील बृहत्साम सूत्र जे ज्ञानाने परमपवित्र आहेत, त्याला देखील क्षेत्र म्हणजे काय हे समजले नाही. आणखी काही पुष्कळ महाकवींनी आणि तार्किक लोकांनी या क्षेत्राच्या निर्णयासाठी आपली बुद्धी खर्च केली. परंतु हे क्षेत्र असे आहे, एवढे आहे, या क्षेत्राचा मालक अमुक आहे, हे आजपर्यंत कोणाला कळले नाही. तर आता हे क्षेत्र नेमके काय आहे याविषयी तुला आरंभापासून शेवटपर्यंत सांगतो.